आता काय करायचं बाळा, चालत मग आपण डोंगरात राहिलेला आहे. कोतोलीपासून इथे 18-20 किलोमीटर अंतर आहे आणि आमच्या इथं गावामध्ये ते बिबट्याचं परिणाम वाढलं आहे. आम्हाला गौ रेड्याची भीती जास्त वाटते. या मी ह्या शाळेत 1ली ते 6वी पर्यंत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर धनगरवाडा कोतोली. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र अद्याप देखील अनेकांना शिक्षणाचे मूलभूत धडे मिळत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पन्हाळा या सह्याद्रीच्या डोंगरावरील दुर्गम भाग या तालुक्यात अनेक लहान मोठे धनगरवाडे आहेत, जिथे अद्याप देखील साधा एक रस्ता होऊ शकला नाही. यामुळे या घनदाट जंगलातून वन्यजीवांपासून संरक्षण करत 5 ते 10 किलोमीटर पायपीट करत नागरिकांना आपलं स्थळ गाठावं लागतं. या धनगरवाड्यावरील बहुतांश लोक अशिक्षित असल्याने मुख्यत्वे शेतीचा व्यवसाय करतात. मात्र हा अशिक्षितपणा आपल्या मुलांना येऊ नये यासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी धडपडतोय. मात्र कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून मिळाल्याने या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण कसे मिळणार हा मोठा प्रश्नचिन्ह पालकांना निर्माण झाला होता. स्थानिक नेत्यांनी अनेक पाठपुरावा केला, मात्र पर्याय निघत नसल्याने अखेर आमदार विनय कोरे यांनी विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली आणि दोन्ही तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये वारणा शिक्षण समूहाचे शिक्षक पाठवत या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं आदर्शवत पाऊल टाकलं. वाड्या वस्त्यावर जेमतेम विद्यार्थ्यांच्या शाळा, शिक्षकांची संख्याही कमी, यातच आता पटसंख्या अभावी सरकारी शाळांना लागत असलेला कुलूप यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारमय झालं होतं. या समस्येवर कोल्हापुरातील वारणा शिक्षण समूहाने उपाय शोधला असून दोन्ही तालुक्यातील दुर्गम भागात 5 नव्या डिजिटल शाळा सुरू करून या विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षणासाठी आदर्शवत पाऊल टाकलं. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या डिजिटल शाळा नक्कीच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश घेऊन येतील, अशा भावना यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केल्या. गावात आहे आता उपासली भीत खपली भीतच देवा, काय दुसरीकडे कुठे मी दुसरीकडून आलेलं नाही, इथलीच आहे. पोरांच्या शाळेचं कसं आता पोरं काय इथं 5वी 6वी शिकतात, कोतोलीत जातात, कुठं बेडसगावला जातात, कुठं डगवाडीला जातात. आता 10वी पर्यंतची सोय व्हायला लागली, पोरांसाठी चांगलं आहे का? हाय की चांगलं. आधी कसं जायचं, काय काळजी असायची, मला दिवसभर चालत जायची. आता काय करायचं बाळा, चालत मग आपण डोंगरात राहिलेला आहे. मग आता सोय झाली, कसं वाटते? सुई झाली, मग आता झाली दांडगी जातो म्हटली तर गावाला खाली घालवायचं. इथं आता आपली शाळा आहे 7वी पोत. आता 10वी पर्यंत झाली इथं, मग काय इथं शिकतील आपली बाळ, इथं शिकली तर जवळ हाताखाली, मग काय वंगाळ झालं. आमदारांनी इथल्या आमदारांनी शाळा पण दिली, काय कसं वाटतं? मग चांगलं झालं देवा, चांगलं वाटतंय. काय गावची परिस्थिती आहे, कुठलं गाव आहे हे, काय नाव गावचं सगळं काय? सर, आज काय आमच्या कोतोलीपैकी धनगरवाडा आहे. कोतोलीपासून इथे 18-20 किलोमीटर अंतर आहे आणि आमच्या इथं गावामध्ये ते बिबट्याचं परिणाम वाढलं आहे. आम्हाला गौ रेड्याची भीती जास्त वाटते. या इथं घरा शेजारी गौ रेडे बिबट्याने आमच्या गावातली कुत्री सगळी ठेवलेली नाहीत सर, की आम्हाला लय भीती वाटते की आमच्या गावातून येते शेजारी गावाला 2 मुली, आमच्या 8-9 वर्षाच्या मुली 2 आमच्या वाघाने बिबट्याने हल्ला केला, ते बळी गेल्या. त्यापासून आम्हाला लय भीतीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत पोरांना शाळेला पाठवतात. आता सर शाळेला बघा, शाळेचं काय बघा, आता गावात दिसतं आता 8वी पर्यंत शाळा आहे, 4थी पर्यंत होती, आता आम्हाला 8वी पर्यंत झाल्या. इथं 8वी पर्यंत मुलं कशी तरी शिकतात घराकडला, तरी सुद्धा आम्हाला असा भीती तरी वाटते की शाळेत गेलो तर शाळेला येड्यावर आमचं कंपाऊंडची जर आम्हाला नसल्यामुळं आणि मुलांची भीती वाटते. मुलं लगवेला गेली, कुठं बाहेर बाथरूमला गेली तर बिबट्या जवळ जंगल जवळ असल्यामुळे आम्हाला भीती वाटते सर. मग आता इथं 8वी पर्यंत शाळा झाली आहे, पोरं येतात का? तुम्हाला किती पोरं? हो, मला सर एक मुलगा आहे, माझे तीन मुली आहेत. तर त्या माझ्या मुली तर इथे शाळेत येतात म्हणा, कारण आता माझा मुलगा मोठा आहे. पहिल्यांदा मुलगा माझा 12वी होऊन बाहेर गेला शाळेला, पण मुली आहेत, त्या मुलींना इथे शिकावं असं माझी अपेक्षा आहे. आता 9वीचा वर्ग निघाला, चांगली गोष्ट आहे की 9वीच्या वर्गाला मुली आमच्या शिकत नव्हत्या, बाहेर गेल्या लांब कुठे न्यायच्या किंवा लांब जायचं अंतर जास्त आहे, मग त्यांना शिकत नव्हत्या. तर आता 8वी बंद होत्या, आता 9वी शाळा निघाल्यामुळे इथं मुली शिकतील आमच्या मुली. सकाराम नामदेव कोळपटे, राणा कोतोलीपैकी धनगरवाडा. इथं शाळेची सोय आतापर्यंत नव्हती. 8वीपर्यंत शाळेचा वर्ग चालू आहे. इथून पुढे खाली मुलं घालवायची म्हटलं तर 10 किलोमीटर खाली आम्हाला जावं लागतं. वाघाची भीती आहे,
परत गहू आहेत, म्हणजे अशी सोयीस्कर इथं जास्तीत जास्त नाहीच आमच्या इथं. आता 10वीपर्यंत शाळा आहे. 10वीपर्यंत आता शाळा म्हणजे 9वीचा वर्ग आता चालू केला आहे, पण आमची अपेक्षा आहे की 10वीपर्यंत वर्ग व्हावा अशी आमची इच्छा आहे. मुलांना भविष्यात काय घडवायचं अधिकारी काय शिक्षण झालं तर काही मास्तर होतील किंवा कुठले तरी कलेक्टर होतील, काहीतरी शिक्षण भेटल्याशिवाय काय होणार आहे, हीच विषय आहे आमचा. बाकी काय आता आमदार साहेबांच्या माध्यमातून चांगली सोय झाली. हो, कोरे साहेबांच्या माध्यमातून वर्ग 9वीचा खोलला आहे. ह्याच्यातनं आमची अपेक्षा आहे की इथून पुढे झालं तर 10वीचं झालं तरी आमची अपेक्षा आहे की व्हावं असं आणि आमची सोयीस्करी व्हावी. मुली शिक्षणापासून वंचित राहतील या काळजीने या भागातील आमदार विनय कोरे यांनी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र शाळा सुरू होत नसल्यावर यावर उपाय शोधत या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली राहावीत यासाठी या धनगरवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी ते उमंग हा उपक्रम राबवत असून या विद्यार्थ्यांना शिक्षकापासून शैक्षणिक साहित्यापर्यंत सर्व खर्च स्वतः देणार आहेत. तसेच 9वी आणि 10वीचे वर्ग त्याच गावात भरवणार असून वारणा शिक्षण समूहाचे शिक्षक जाऊन या मुलांना शिकवत आहेत. मी साक्षी गंगाराम झोरे. मी ह्या शाळेत 1ली ते 6वीपर्यंत शिकत आहे. आता मी म्हणजे आता 6वीला मी गेले. 9वीला मी इथं शिकणार आणि पुढच्या वर्गासाठी मी आमिनीला जाणार इथून गाडीतून. आणि माझे आई बाबा शेती करतात. तुला भविष्यात काय व्हायचं? डॉक्टर. डॉक्टर व्हायचं. 10वीपर्यंत शाळा आहे काय इथं शिकणार मग. इथं शिक. इथं सगळ्या सोयीसुविधा आहेत शिकायला? आहे. शिक्षक वगैरे येतात? आहेत. चांगलं शिकवतात? शिकवतात. या शाळेत शिकवून तुला कसं वाटते? मस्त आहे. माझे नाव सोनाली दावमुडे. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर धनगरवाडा कोतोली. इथे अगोदर 7वीपर्यंत शाळा होती आणि पुन्हा 8वीपर्यंत झाली आणि 8वी संपली की मुलींना कोण शिकवतच नव्हतं. आता 9वीची शाळा झाली म्हणल्यावर आम्हाला आनंदच आहे आणि 9वीची शाळा झाली मग मुली शिकतील आणि 10वीची शाळा झाली तर आम्ही शिकू शकतो. आज शाळा सुरू होते, हा उमंग योजनेतून शाळा सुरू होते, काय या पाठिंब्याची संकल्पना? खरं तर ज्या ज्या ठिकाणी आपण शाळा सुरू केली आहे तिथं 8वीपर्यंत शिक्षण व्हायचं आणि जास्तीत जास्त ह्याचं नुकसान मुलींना व्हायचं, कारण की 8वीनंतर त्यांची शाळा आणि शिक्षण दोन्ही बंद केलं जायचं आणि त्यांचं लग्न केलं जायचं लवकरात लवकर. तर खरं तर माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर हे 1 वर्षापासून झटत होते की आपण काय करू शकतो आणि ह्या वर्षी फायनली आपण 9वीचा वर्ग चालू केलेला आहे आणि त्यांचा उद्देश एकच आहे की प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे आणि खूप मोठी झाली पाहिजे, कारण की शाहूवाडी पन्हाळा या दोन्ही भागातील प्रत्येक मुलगी ही त्यांची लेक आहे हे ते समजतात आणि म्हणून खरं तर आपण हे चालू केलेलं आहे. या ठिकाणी किती विद्यार्थी आता शिकवण्याची क्षमता आहे आणि वारणा समूहाच्या प्रयत्नातून इथं आता शाळा सुरू होतात. अत्याधुनिक साधनसामुग्री या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. धनगरवाड्यातील विद्यार्थ्यांचा किती फायदा होऊ शकतो असं मला वाटतं? आता 9वीचा वर्ग आहे सुरू करतोय, त्यात 18 पट आहे. पुढे दुर्गम भागात पटसंख्या वाढू शकते या त्यांच्या प्रगतीवर चांगल्या प्रमाणे विद्यार्थी संख्या घडू शकतात आणि या 9वीच्या वर्गासाठी 2 शिक्षक या शैक्षणिक पात्रतेनुसार नेमलेले आहेत. त्या 2 शिक्षकांनी परिपूर्ण असं काम करावं, मुलांना योग्य प्रमाण ज्ञान द्यावं, चांगल्या प्रभावी मार्गदर्शन व त्यांना चांगला योग्य सल्ला रस्ता दिशा द्याव्यात. त्या पद्धतीनं त्यांचा अभ्यासक्रम कौशल्य त्याच्यामध्ये आधुनिक तंत्र काय डिजिटल LED किंवा यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकाचा अभ्यास करून त्यांनी योग्य प्रमाणे अभ्यास करावा आणि चांगल्या प्रमाणे आपलं नाव उज्ज्वल करावं गावाचं आणि दुर्गम भागातील डोंगरी भागातील शाळांना याचा मोठासा दिलासा निर्माण होईल. यापूर्वी दुर्गम भागाच्या धनगरवाड्यामध्ये अशा सुविधा नव्हत्या, आता या माध्यमातून सुविधा निर्माण होणार आहेत. एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना? चांगली गोष्ट आहे, जे उपक्रम उपलब्ध केला ती चांगली गोष्ट. मुलांसाठी लांब रूट प्रवासासाठी जास्त अंतर पडत आहे शिक्षणासाठी. त्या खेडे डोंगरी भागातील एखादा विद्यार्थी चांगल्या ठिकाणी पोचू शकतो, IAS IPS अधिकारी होऊ शकते आणि घडू शकते. जसा बिरोदेव डोनेसारखा एक विद्यार्थी संघर्षातून जीवन घडवलं त्यानं, असा ह्या विद्यार्थ्याचं एक नाव मोठं आहे. ते बघून एखादा विद्यार्थी तो घडू शकतो हे बघून आणि अभ्यास करू शकतो चांगल्याप्रमाणे. ही डेअरिंग फक्त शिक्षक हे घडवू शकतात. या ठिकाणी अजून शिक्षकाची अपेक्षा आहे? या शिक्षक या थोड्या दिवसात 15 दिवसात उपलब्ध होईल शाळेमध्ये. एक जरी शिक्षक असला तरी एक वर्ग अतिशय चांगल्या प्रमाणे हँडल करू शकतो.
नाव सांगा. सचिन नामदेव पाटील, शैक्षणिक पात्रता BSc BEd, गाव कडवे. यामुळे अनेक मुलांना याचा फायदा होणार असून अनेक विद्यार्थी आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जाणार आहेतच. मात्र स्कूल चले हमचा नारा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तरुण भारत न्यूज, कोल्हापूर.